तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे वसू आत्या विक्रम काकांना आणि सर्वांना ओरडून सांगत असतात, माझी यामध्ये काहीही चूक नाही आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. ही नंदिनी माझ्यावर खोटारडे आरोप लावत आहे आणि तो सँडी देखील खोटं बोलत होता. हा जीवा, नंदिनी आणि ही काव्या, पार्थ ह्या सर्वांनी मिळून मला फसवण्याचा प्लॅन केला आहे. ह्या सर्वांनी मला अडकवायचं आहे असं ती त्या विक्रमला आरडाओरडा करून सांगत असते आणि रडत देखील असते. तेवढ्यातच तिथे मिथुन काका येतात आणि मिथुन काकांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ क्लिप देखील असते. त्यामध्येच असतो वसू आत्यांनी ज्या वेळेस त्या पिहूला धमकी दिली होती त्याचा व्हिडिओ तिच्याकडनं तिथे सेव्ह झालेला असतो. तो व्हिडिओ घेऊनच मिथुन काका खाली येतात आणि त्यानंतर मिथुन काका ते सर्व व्हिडिओ मानिनीला आणि घरातल्या सर्व इतर लोकांना देखील दाखवत असतात. त्यानंतर ते रम्यालाही दाखवतात, पार्थला, नंदिनीला, जीवाला, काव्याला, त्यानंतर विक्रम काकांना देखील दाखवतात आणि त्यामध्ये ती असं स्पष्टपणे म्हणत असती, पिहू, जर तू तुझं तोंड उघडलंस माझ्या रूमच्या बाहेर, तू काय ऐकलं आहेस हे तू मला खरं खरं सांग आणि जर तू हे मला न सांगता खाली जाऊन जर सर्वांना सांगितलंस तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना, श्रेयांना, सर्वाला ह्या घरातनं हाकलून लावेन आणि तुला तर माहीतच आहे की हे घर माझ्या नावावर आहे, म्हणून मी असं कधीही करू शकते. त्यावर ती तिला धमकी देत असते आणि तिच्यावर हात देखील उगारत असते. हे सर्व तिने शूट केलेलं असतं. त्यावर हा व्हिडिओ पाहून तर विक्रम काकांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्यांचा वसू आत्यांवर फार विश्वास असतो आणि वसू आत्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला असतो. त्यामध्ये त्या पिहूला म्हणालेलं असतात, पिहू, तू काय ऐकलं आहेस, तू ते खरं खरं बऱ्या बोलाने मला सांग. त्यावर पिहूने वसू आत्यांना सांगितलेलं असतं की तू नंदिनी ताईला तिच्या लग्नामधनं दीपकला हाताशी धरून किडनॅप केलं होतंस, हे मी तुझ्या रूमच्या बाहेर ऐकलं होतं. आणि त्यानंतर मिथुन काका ती व्हिडिओ क्लिप वसू आत्यांकडे घेऊन येतात आणि त्यांना म्हणतात, काय मग वसूताई, आता तुम्हाला ह्यावर देखील आणखी काही बोलायचं आहे का असं तिला विचारतात. त्यावर ती म्हणते, हे सर्व मी केलेलं नाही आणि असं म्हणत म्हणत ती मानिनीजवळ जाते. तर मानिनी तिच्या थोबाडीमध्ये जोरात एक चापट मारते. त्यानंतर त्या मानिनीचं हे वागणं पाहून घरातले सर्वच लोक फार शॉक होतात, त्यांना धक्का बसलेला असतो आणि रम्याला मात्र आभाळच तिच्या डोक्यावर कोसळल्यासारखं होतं, कारण तिने हे मानिनीचं रूप आधी कधीही पाहिलेलं नसतं. तर ती मानिनी वसू आत्यांना म्हणते, आणखीन देखील तुम्हाला काही बोलायचंच आहे का? आता एवढं सगळं होऊन सुद्धा जर तुमच्यामध्ये कणभर जरी लाज शिल्लक असेल तर गपचूप हे सर्व तुम्ही जो गुन्हा केला आहे तो मान्य करा, असं त्या वसू आत्यांना ती म्हणत असते. आणि त्यानंतर ते मिथुन काका जीवाला म्हणतात, फोनवर मी तुला ज्या व्हिडिओ क्लिपबद्दल बोलत होतं ना, ती हीच व्हिडिओ क्लिप आहे. ती मानिनी त्या वसू आत्यांना म्हणत असते, बोला वसूताई, तुम्ही हे सर्व का केलं? त्यावर त्या म्हणतात, मी तर हे सर्व फक्त माझ्या मुलीसाठी, रम्यासाठीच केलं. पार्थचं आणि रम्याचं लग्न व्हावं यासाठी मी हे सर्व केलं, मला माफ कर मानिनी, असं त्या म्हणत असतात. त्यावर ती त्यांच्यावर चिडते आणि म्हणते, तुम्ही स्वतःच्या मुलीचा विचार केला, पण ह्या दोघी देखील कोणाच्या तरी मुलीच आहेत असा विचार तुमच्या मनामध्ये आला नाही का? तर जीवा म्हणतो, पण वसू आत्या, तुला हे सर्व करून काय मिळालं? झालं का मग तुझ्या मुलीचं आणि पार्थदादाचं लग्न? त्यावर ती म्हणते, मी तर नुसतं त्या नंदिनीला किडनॅप केलं होतं, ह्यामध्ये माझंच नुकसान झालं आहे, पण तुमचं कोणाचंही काही नुकसान झालं नाही आहे ना, मग मला माफ करा, असं ती म्हणत असते. त्यावर तिचं हे बोलणं ऐकून काव्याला मात्र राग अनावर होतो आणि त्यानंतर ती वसू आत्यांना म्हणते, नुसतं तुम्ही किडनॅप केलेलं नाही आहे, तर तुमच्यामुळे आमचं आयुष्य पणाला लागलेलं आहे. तुमच्यामुळे गेले कित्येक दिवस आम्ही एकमेकांना व्यवस्थित बोलू शकत नाही आहेत आणि एवढंच काय, तर तुमच्यामुळे आमच्या चौघांची आयुष्य उद्ध्वस्त देखील झालेली आहेत, पण तुम्हाला मात्र याचं काहीच नाही, असं ती म्हणते. आणि त्यानंतर वसू आत्यांचा गळा दाबायला लागते, त्यांच्यावर हल्ला करते. त्यानंतर सर्वजण तिला सावरतात, तिला बाजूला करतात आणि शांत करून तिला समजावून सांगतात. त्यानंतर नंदिनी त्या वसू आत्यांसाठी पाणी घेऊन येते आणि म्हणते, आत्ता मी काव्याला थांबवलं, पण दरवेळेसच असं होईल असं नाही. त्यावर त्या म्हणतात, नंदिनी, तुझं मन खूप मोठं आहे, मला माहीत आहे तू खूप चांगली मुलगी
मुलगी आहेस, तू मला नक्कीच माफ करशील. त्यावर ती म्हणते, माफी फक्त चुकीला केली जाते, पण तुम्ही जे केलं आहे तो तर एक गुन्हा आहे आणि एक गुन्हा देखील मी माफ करेन, एवढीही मी चांगली मुलगी नाही, असं ती त्या आत्याला सांगत असते. आणि त्यानंतर ती नंदिनी विक्रम काकांना जाऊन म्हणते, बाबा मी तुम्हाला त्या दिवशी सांगत होते, पण ह्यांनी माझ्या विरोधात सगळं छळ करून माझे पुरावे उडवून लावले, पण मी खोटारडी नाही आहे, असं ती रडत रडत हात जोडून विक्रम काकांना सांगत असते. त्यावर विक्रम काकांना ते जे नंदिनीला रागामध्ये बरं वाईट साईड बोललेले असतात ते सर्व त्यांना आठवतं. आणि त्यानंतर ती वसू आत्यांना म्हणत असते, ह्या किडनॅपिंगमुळे फक्त आमचं आयुष्यच नाही तर जीवाचे सर्व स्वप्न, काव्याचं शिक्षण, माझी अब्रू आणि पार्थचे सगळं अपेक्षा देखील तुमच्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि त्यानंतर ते विक्रम काकांना त्यांनी ज्या बोललेल्या त्या रागामध्ये नंदिनीला गोष्टी असतात त्याचा पश्चाताप होतो. त्यानंतर ते नंदिनीला जवळ घेतात, तिला हक करतात. त्यानंतर ते तिकडे वसुताईंकडे जाऊन त्यांना म्हणतात, खरं तर मला तुला बहीण म्हणण्याची देखील लाज वाटत आहे, कारण तू जे हे घाणेरडं कृत्य केलं आहेस ना, याच्यानंतर आत्ताचपासनं तुझा आणि माझा काहीही संबंध नाही. एवढंच काय तर मला तुझं तोंड देखील बघण्याची इच्छा नाही आहे, असं ते त्या वसू आत्यांना म्हणत असतात. तर ती नंदिनी वसू आत्यांना म्हणत असते, खरं तर लग्न हा सुंदर सोहळा असतो, पण केवळ आत्या तुमच्यामुळे आमच्यासाठी ते जिवंतपणे स्वीकारलेलं मरण ठरलं. त्यानंतर ते काका म्हणतात, आता तुला मी लगेचच पोलिसांमध्येच देतो, असं म्हणून ते त्या वसुताईंवर फार चिडतात आणि म्हणतात, तुला हे सर्व करण्याची काय गरज होती, आणि आतापासनं तुझा आणि माझा काही संबंध नाही, ही तू बांधलेली राखी देखील मी काढून टाकत आहे. खरं तर मी तुझ्यावर विश्वास दाखवला आणि केवळ माझ्या बहिणीसाठी, तुझ्यासाठी मी माझ्या सर्व घरच्यांच्या विरोधामध्ये गेलो. एवढंच काय तर मानिनीसोबत भांडलो सुद्धा, पण मात्र तू काय केलंस त्याच्या बदल्यामध्ये तू माझा विश्वासघात केलास, माझा विश्वास तू मातीमोल ठरवलास हे कृत्य करून, असो तो त्या वसुताईंना म्हणून दोष देत असतो. आणि त्यानंतर तो विक्रम ती राखी हातावरची त्या वसुताईंनी बांधलेली काढतो आणि तिच्या अंगावर फेकून देतो. त्यानंतर ती नंदिनी म्हणते, खरं तर वसू आत्या तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचं तर खराबा झालाच, पण तुमच्यामुळे गेले कित्येक रात्र आम्ही नीट झोपलो देखील नाही आहेत. आणि त्यानंतर ते विक्रम काका त्याला म्हणतात, नंदिनी बास, आता हिचं काय करायचं आहे ते मी बघतो. आणि त्यानंतर ते पोलिसांना कॉल करतात आणि म्हणतात, आता मी हिला पोलिसांमध्येच देतो. त्यावर ती मानिनी समोर येते आणि विक्रम काकांना असं करण्यापासून अडवते आणि म्हणते, ह्यांना तुम्ही असं करू नका, त्यांना पोलिसांमध्ये देऊ नका, कारण जर आपण असं केलं तर आपल्या घराची इज्जत शेवटी चव्हाट्यावर येईल आणि एवढंच काय तर आपल्या सगळीकडे चर्चा देखील होईल, त्यामुळे आपण असं करायला नको. त्यानंतर ते म्हणतात, आता एकच यावर पर्याय आहे, आपण सर्वच हे घर सोडून इथनं निघून जाऊयात. खरं तर आपण कुठेही राहू दुसरीकडे, पण ही ज्या घरामध्ये मात्र आता आपण बिलकुलही राहायचं नाही, कारण मला हिचं तोंड बघण्याची देखील इच्छा नाही आहे, तो असं म्हणत असतो. त्यावर मानिनी काकांना समजावून सांगते आणि म्हणते, खरं तर विक्रम हे घर जेवढं तिच्या नावावर आहे तेवढंच आपल्या देखील नावावर आहे. या घराने खूप दिवस बघितलेले आहेत, माझ्या लेकरांचं बालपण देखील ह्याच घरामध्ये गेलेलं आहे, माझा गृहप्रवेशही ह्या घरामध्ये झालेला आहे, आणि एवढंच काय तर माझा सुना देखील ह्या घरामध्येच माप ओलांडून आलेले आहेत. त्यामुळे आपण हे घर सोडून न जाता ह्यांनाच आपण ह्या घरातनं काढून टाकूयात, असं ती त्या विक्रमला सांगत असते. त्यावर ती नंदिनी म्हणते, नाही बाबा, असं आपण काहीच करायला नको. त्यावर ती मानिनी म्हणते, ठीक आहे, आता खरी हिची गुन्हेगार तर नंदिनीसोबतच हिने खरा गुन्हा केला आहे, तर नंदिनीच ठरवेन की वसू आत्यांना आता काय शिक्षा द्यायची आहे. त्यावर ते विक्रम काका म्हणतात, बरोबर आहे मानिनी तुझं, खरं तर ह्या गोष्टीचा आपल्या सर्वांनाच मनस्ताप झालेला आहे, पण ह्यांच्या मनातलं, ह्यांच्या चेहऱ्याच्या मागचं काय काळोबेर आहे ते सर्व आपल्या घरच्यांसमोर आणण्याची हिंमत मात्र फक्त नंदिनीनेच केली आहे, असं ते मानिनी काकूंना सांगत असतात. त्यानंतर ते काकू नंदिनीला म्हणतात, नंदिनी आता वसू आत्यांचं काय करायचं आहे हे तूच ठरव. त्यावर ती नंदिनी वसू आत्यांजवळ जाते आणि त्यानंतर त्या म्हणतात, नंदिनी खरं तर मी तुझी गुन्हेगार आहे, माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द देखील नाही आहेत,
पण तरीही मला जमलं तर माफ कर. त्यावर ती म्हणते, नाही वसू आत्या, तुम्ही जो गुन्हा केला आहे याला माफी तर मी देऊ शकत नाही, पण नक्कीच तुम्हाला मी ह्या घरामध्ये राहण्याची परवानगी देणार आहे. पण जर तुम्हाला ह्या घरामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला अगदी साध्या कपड्यांमध्ये राहावं लागेल आणि एवढंच काय तर घरातली सर्व कामे देखील तुम्हाला करावी लागतील. त्यावर तिचे हे शब्द ऐकून रम्या म्हणते, नंदिनी तू हे काय बोलत आहेस? आता ह्या वयामध्ये तू माझ्या आईकडनं काम करून घेणार आहेस का? त्यावर ती म्हणते, खरं तर रम्या तू देखील तेवढीच गुन्हेगार आहेस, कारण तुला सर्व खरं माहीत असताना देखील तू हे लपवण्याचा प्रयत्न केलास आणि तू आम्हाला न सांगता तुझ्या आईची म्हणजेच वसू आत्यांची साथ दिलीस. त्यामुळे तू देखील तेवढीच गुन्हेगार आहेस आणि आता फक्त वसू आत्याच नाही तर तू देखील त्यांना कामामध्ये मदत करणार आहेस आणि तू आता आजपासून ऑफिसला जायचं नाही आहेस. जी कामे सर्व घरातली आधी ज्या रेखाताई करत होत्या ती सर्व कामे तुम्ही दोघींनी मिळून करायची आहेत असं ती त्या दोघींना सांगत असते. तर ती नंदिनी वसू आत्यांना म्हणते, खरं तर तुम्ही अगदी थंड डोक्याने पूर्णपणे प्लॅनिंग करून आणि सूडबुद्धीने हा गुन्हा केला आहे आणि त्याच्यासाठी मीच काय तर घरातली कोणीही तुम्हाला माफ करणार नाहीत आणि ह्या घरामध्ये प्रत्येक जणाला तुम्हाला शिक्षा देण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही सर्वांचाच विश्वासघात केलेला आहे. त्यावर ती काव्या म्हणते, ताई तू ह्यांना बोलत काय बसली आहेस? खरं तर ह्यांना घराच्या बाहेरच काढून टाकायला हवं, कारण जर ह्यांना आणखी ते राहायला दिलं तर ह्या आणखी आपल्या मागे अशीच कटकारस्थानं करत राहतील, कारण मी या वसू आत्यांना चांगलंच ओळखून आहे. तर विक्रम काका त्या नंदिनीला म्हणतात, बरोबर आहे काव्या तुझं, कारण मला आता ह्या घरामध्ये ही आणि हिच्याच्या संबंधीमध्ये कोणती जरी गोष्ट असेल ना तरीही ती देखील नको आहे आणि मी तर म्हणत आहे खरं तर हिला काढण्यापेक्षा हे घर हिच्या देखील नावावर आहे आणि माझ्याही तर आपणच ह्या घरातनं निघून जाणं मला योग्य वाटत आहे असं तो त्या सर्वांना सांगत असतो. पण त्यावर ती म्हणते, नाही बाबा आपण हे घर सोडून जायचं नाही आणि ह्यांनाही ह्या घरामध्येच राहू द्यायचं, कारण आपण असं करू शकत नाही. असं जर आपण केलं तर बाहेर आपल्या नावाची सगळीकडे चर्चा होईल. त्यामुळे त्यांची शिक्षा हीच आहे की ह्या दोघींनीही मायलिकींनी ह्या घरातली सर्व कामे करायची आणि ह्या घरामध्ये कोणाच्या समोर देखील यायचं नाही आणि अगदी साध्या कपड्यांमध्येच राहायचं आणि त्यानंतर कोणीही ह्यांच्याशी बोलणार नाही, ह्यांना घरामध्येच वाळीत टाकायचं असं ती नंदिनी सांगत असते. आणि जरीही ह्या कोणासमोर आल्या तरी देखील अगदी खाली मान घालूनच ह्यांनी बोलायचं. तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, हिच्यासारख्या घाणेरड्या आणि विकृत मनोवृत्तीच्या बाईसोबत राहणं योग्य नाही असं तो जीवा त्या नंदिनीला सांगत असतो. आणि त्यानंतर विक्रम काका म्हणतात, खरं तर हिला हिच्या मुलीचं लग्न पार्थसोबत लावून द्यायचं होतं आणि ते तसं घडलं नाही, तरी देखील तिने ते ओरबाडून मिळवण्याचा प्रयत्न केलाच होता ना आणि त्याच्यासाठीच हिने हे असं घाणेरडं खालच्या दर्जाला जाऊन वाईट कृत्य केलं आहे असं ते विक्रम काका त्या नंदिनीला आणि सर्वांना सांगत असतात. त्यानंतर काय माहीत ही नाही सुधारली आणि त्यानंतरही हिने असेच विकृत कृत्य जरी करत राहिली तर त्यामुळेच मला हे असं व्हायला नको आहे, कारण मी कायमच माझ्या मुलांच्या चांगल्याचा विचार करत आलेलो आहे, त्यांच्या भल्याचाच मी कायम विचार केलेला आहे असं ते काका त्या नंदिनीला सांगत असतात. त्यानंतर ती रम्या म्हणते, नाही मामा, आम्हाला माफ कर, आईला माफ कर. नंदिनी वहिनी जे सांगत आहेत आम्ही तसंच वागूत, ह्या घरातली सगळी कामे देखील करूत आणि ह्या घरामध्ये खाली मान घालूनच वावरूत असं ती रम्या त्या विक्रम काकांना सांगते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत की ती काव्या त्या काकूंना म्हणत असते, आणि जर ह्यापुढे तुम्ही अशी काही उचापत केली तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा असं ती त्या वसुताईंना म्हणत असते. आणि त्यानंतर इकडे वसुताई ते सर्व गेलेले आहेत हे पाहून ती राखी उचलून घेते आणि म्हणते, मला ह्या राखीची शपथ आहे, नाही तुझा आनंद जर मी मुळासकट उपटून टाकला तर नावाची वसुंधरा नाही असं ती स्वतःच्या मनालाच म्हणत असते. नंदिनी तू लक्षात ठेव, तुझा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही असं ती रम्याला सांगत असते. आणि त्यानंतर इकडे त्या मानिनी काकू आणि काव्या दोघीजणी
चर्चा करत असतात की आता वसुताईंना कोणती कामे सांगायची आहेत आणि त्यानंतर इकडे जीवा आणि आनंद निवासमध्ये बाकीच्या लेडीज गणपतीसाठी डेकोरेशन करत असतात। त्यावर ती नंदिनी विचारामध्ये आहे। हे पाहून जीवा तिला विचारतो, काय झालं, तू कसला विचार करत आहेस? त्यावर ती म्हणते, वसुताईंना अशी कामे सांगणे मला योग्य वाटत नाही। कितीही झालं तरीही त्या आपल्या घराच्या सदस्य आहेत। त्यावर जीवा म्हणतो, त्यांनी तुझ्यासोबत एवढं वाईट वागल्या तरी देखील तू त्यांच्याबद्दल असा विचार करत आहेस का नंदिनी? तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा।